11:53 झाले. 11:53. इथे रेडिओ चालू आहे, इथे पण चालू आहे, त्या पीसीवर पण चालू आहे, त्या पीसीवर पण चालू आहे. आणि आता आज रस्त्याला कोणीच नाहीये. रस्त्याला फक्त मी एकटाच चालतोय. दाखवतोय वेट. कारण की 12 वाजलेत. हे बघा, पूर्ण रस्ता खाली आहे. हे भाई कुत्र भुका लागलेत. हॅलो, गुड मॉर्निंग. कसे आहात तुम्ही सर्व? मस्त ना? मस्तच असायला. कॅमेराची क्लिअरिटी आणि व्हॉइस थोडा वेगळा येत असेल कारण की मी आजपासून ठरवलंय व्लॉग गोप्रो मध्ये शूट करणार आहे. आणि आता टाइम झालाय 8:15. नक्ष बघा, चपाती खातोय. सकाळ सकाळचा नाश्ता करत होतो ना. चल बाय बाय बाय. आणि काय बोलायचं? फिरायला जायचं कसं? आम्ही काल ते क्रांती ज्योती विद्यालय मूवी बघायला गेले होते ना, त्यामध्ये ते बबन ये बबलू आहे. माझं ते लक्ष देत नाही ते कॅरेक्टरचं नाव. तो बोलतो ना फिरायला जायचं, तर ते गाणं नक्ष भारी बोलतोय. लक्ष बोलू नका एकदा. बोल ना पण ठीक आहे चल. पटकन निघतो मी ऑफिस जाण्यासाठी. पण चल बाय. नक्ष रोज वरतून बिल्डिंग वरून थर्ड फ्लोअर आवाज येतो. एवढा जोराने आवाज येतो ना की मला तर वाटतं पूर्ण असं बिल्डिंगचा एरिया आहे ना, आवाज गुंजत असेल. बाबा जोरात आवाज येतोय. चाललोय फटाफट रिक्षा पकडतोय आणि गाडी ही बोईसरवर निघाली आहे. पोरग्या कसं बघतो बघ माझ्याकडे आणला हे बघ. आता बघ गेट पासून येतो ना माझ्याकडे बघत बघत चाललाय. मी ब्लॉगिंग करतो ना, तर तिकडे आल्यापासून तू माझ्याकडे बघत बघत चाललाय. चला फटाफट जातोय. नेहमीप्रमाणे रिक्षा, ट्रेन, ऑफिस, तेच रुटीन आहे रोजचं. पण त्या रुटीनच्या व्यतिरिक्त मला काहीतरी नवीन करायचं आहे म्हणून मी हे ब्लॉगिंग चालू करतोय. तर चल रिक्षा पकडू पटकन. मला ही शपथ हँडल लॉक होत नाही. वाईट अँगल आले. हा चला आपलं गोरेगाव स्टेशनला उतरलोय. टाइम दाखवतोय 9:55. ऑफिसला पोहोचायचं पटापटात जातोय. आणि नाश्ता सुद्धा घेऊन जायचं. तर काय घेऊ ऑफिसला जाताना नाश्ता कळत नाहीये. तर पहिला जाऊयात आणि नाश्ता पण घेऊयात. 10:30 वाजलेत. अजूनपर्यंत आम्ही ऑफिसमध्ये आहेत. यश आणि मी आहे फक्त. आणि आमचं इथे काम चालू आहे. इथे यश आहे माझ्यासोबत. लास्ट टाइम नाईट मारली होती. आज काम करतोय. कमीत कमी 12:50ची गाडी पकडून निघेल मी घरी जाण्यासाठी. आज तर ब्लॉग काहीच नाही. हाच ब्लॉग बनतोय आपला आज. यश अजून ऑर्डर करेल आपल्याला. 37 मिनिट दाखवते ऑर्डर यायला. शपथ ऑर्डर माझी चुकून झाली. मला करायची होती ऑर्डर आपल्या इथनं वराडवरून. आता ऑर्डर झाली अंधेरीच्या विल्हेपारून ऑर्डर झालंय. ठेव ना ऑर्डरला किती टाइम अजून पण 36 मिनिट. 11 वाजले 11. ऑर्डर घेऊन आलाय आता झोमॅटोवाला. कुठे आहे बघूया. खालून फोन केलेला की वॉशरूम बोलतो. वॉशरूम त्याला सोडत नव्हता. पण त्याला म्हणलं आम्ही आहेत ऑफिसमध्ये सोड. आला थँक्यू थँक्यू बाई. आले ऑर्डर. मस्त आता जेवून घेतोय. भूक लागली भरपूर. 11 वाजलेत. निघणार कधी आपण? घरी पोहोचणार कधी? आज घरी पोहोचणार मला 3 तरी वाजणार आहेत. पण ठीक आहे आज जेवून घेऊया आपण. राईस मागवलं मस्त जेवून घेतोय. भूक लागले सॉरी. काय बोलणं पण माझं चेंज झालं. आता भूक लागली एवढं तर जेवून घेतोय. फक्त दोघेच आहेत. यश आहे नाही ते मी आहे. बस दोघेच आहेत. मी ते रेंडरिंग चालू आहे आमचे बघा. काम 4 पीसी चालू ठेवणार रात्रभर. आज रात्रभर मशीन चालू आमची आज. आता निघतो मी ऑफिसहून. टाइम बघा 11:53 झाले. 11:53. इथे रेंडरिंग चालू आहे, इथे पण चालू आहे, त्या पीसीवर पण चालू आहे, त्या पीसीवर पण चालू आहे. आणि आता निघतोय मस्त पोट भरून जेवलोय. खूप जास्त जेवण झालं मला आता. आणि आता असं आहे की आपल्या ट्रेन आहे 12:50ची. म्हणजे आपल्याकडे 1 तास आहे बोरुलीला पोहोचण्यासाठी. आणि ह्या गाडीमध्ये जाणं म्हणजे खूप अवघड असतं. तुम्हाला माहिती असेलच. कारण की एवढा त्रास आणि एवढी गर्दी असते आणि त्यामध्ये जर्नलमध्ये जावं लागतं. आणि ते उभं राहून तेही आता झोपण्याचा टाइम 1 वाजतील. 12:50 म्हणलं की 1ची ट्रेन ती पोचते 2:30-3 वाजता. आई शपथ हालत खराब. ठीक आहे चला जातोय. आणि ते चुकून पण गाडी जर काही वेळा साईडला काढली तर वाट माझी. चला पटकन निघूयात आपण. यशला येऊ दे, वॉशरूमला जाऊ दे. सॉरी माझ्याकडे ऑफिसची लॉक करूयात. निघूयात पटकन. आज रस्त्याला कोणीच नाहीये. रस्त्याला फक्त मी एकटाच चालतोय. दाखवतोय वेट. कारण की 12 वाजलेत. हे बघा, पूर्ण रस्ता खाली आहे. हे भाई कुत्र भुका लागलेत. भुकू नको थांब. हे भाई भुकू नको. तिकडनंच भुंकायला चालू केलं कुत्र्यांनी. 12 वाजता ऑफिस मध्ये गेलोय. 12 वाजता खलास. आता आपलं बोलायचं पालघरला. गोरेगाव शहराला पोहोचलोय.
आणि आता मला बोरवली जायला कोणती गाडी आहे ते बघायला लागणार आहे. इकडनं गाडी आहे 11:45 विरार, त्याच्यानंतर येते पुन्हा विरार. बोरिवली कधी येईल काय माहिती नाही. त्या विरार लोकांना चढायला भेटला तर चढतो, आणि जर थांबला इथेच तर बोरिवली लोकल कधी येईल ते पण आपल्याला माहिती नाही. पण जी लोकल भेटेल त्यात चढून जाऊयात. 1 मिनिटात 12:05 आहे विरार लोकल. भेटते 12:05 विरार लोकल आहे. प्लॅटफॉर्म बघा किती खाली प्लॅटफॉर्म बघा. एवढे कधी गोरेगावचा प्लॅटफॉर्म खाली पाहिलाय का तुम्ही? खतरनाक खाली प्लॅटफॉर्म आहे. जातोय मागे, कारण की गोरेगाव विरार लोकल आहे म्हणलं की ही प्लॅटफॉर्म क्रमांक 3, 4 किंवा 3 वर किंवा 5 वर येईल. तर आपल्या कसं प्लॅटफॉर्म क्रमांक 6 वर आपल्याला पकडायचं. नंदूर पण नाही, काय नाव विसरलो मी. खांदेश्वर एक्सप्रेस आहे, आज मंगळवार असल्यामुळे 12:35 ची खांदेश्वर एक्सप्रेस आहे. मी पकडणार होतो देहरादून 12:50 ची, पण खांदेश्वर एक्सप्रेस भेटेल आपल्याला 12:35 ची. म्हणून चालतोय मागे 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 जाऊन चढतो डायरेक्टली आरामात. एवढं पूर्ण प्लॅटफॉर्म खाली आहे, म्हणजे काही विरार लोकांमध्ये जास्त गर्दी नसेल. चला जाऊयात. खूप खाल्लं यार, पोट पूर्णपणे गच्च झालंय खाऊन खाऊन, पोट फुल झालाय माझा. आली लोकल. हा पब्लिक तर दिसते भरलेली. बस बोरिवलीला उतरायला भेटला पाहिजे मला, एवढंच आहे. आरामात भेटेल तर उतरायला इझिली. भरलेली आहे. चढू की नको हा मोठा क्वेश्चन आता माझ्याकडे. चढला तर साईडलाच उभा राहावं लागणार, तेणू उतरायला भेटेल असा. चढतो, जे होईल ते होईल. फक्त पुढचे 2-3 कोच होते तेच भरले होते. हा डबा पूर्णपणे खाली आहे, म्हणजे बऱ्यापैकी खाली आहे. इझिली चढता येईल आपल्याला. 1 मिनिट. आता आधी नाही सौराष्ट्र पोरबंदर काय दाखवते. कोणती गाडी आहे? भुसावळ. आली भुसावळ 12:35 ची आहे, पण 5 मिनिटं लेट आहे. ठीक आहे, एवढं चालतं. काय काय तर नॉनस्टॉप विरार विरार पालघर. टाइम बघा 1:45 वाजलो, तरी सुद्धा पालघरची पब्लिक बघा. भरपूर पब्लिक आहे, भरपूर पब्लिक आहे. म्हणजे तरी सुद्धा या गाडीला सुद्धा पब्लिक असते. चला जातोय, रिक्षा भेटेल तर बरं इथनं, नाही तर चालत जावं लागेल मला. मोठी तरी रिक्षा असतील की नाही काहीच आयडिया नाही, कारण की एवढी पब्लिक आहे. एवढी पब्लिक जातो तर रिक्षा पक्क भरून निघून जातात. आणि आपलं घर काय जवळच आहे, तेवढं गरज नाहीये रिक्षा पकडायची. चालत जाऊ शकतो आपण, तर तेवढं चालतोय. कारण जे जेवढं आहे ना खूप जास्त झालंय मला, आता म्हणा चालत जातोय. ना पोट फुल झालंय तेव्हा जिरू घेतलं पिण्यासाठी. आणि आपला पालघरचा मार्केट चालू भाजीपाला 3:30 वाजले की वाजले इकडे पालघरला मार्केट चालू होतं. खूप जास्त भरतोय. आणि सकाळ सकाळ जर तुम्हाला भाजी पाहिजे असेल, काही लग्न वगैरे असतं आपल्या घरात किंवा कोणते सण असतं, तो इकडे यायचा भाजीला. आता मार्केट यायला पब्लिक यायला चालू झालं. खूप क्राऊड असतं आणि खूप स्वस्त असतं मार्केट. चला जिरू घेतलं, पीत जातो आता मी रस्त्याला चालतोय मी. मला गेल्या 3-4 दिवसापासून का माहिती नाही, जे होळी आले आता, आणि कोकणामध्ये होळी म्हटलं की खूपच भारी. हे बघा असे होळी नाचवली जातं. आणि इथं यावेळेस मी कोकणात जाणार आहे. हरिहरेश्वर, दापोली त्या साईडला जायचा प्लॅन आहे. माझा ऑफिसचा मित्र आहे, तो माझ्या मागे मागे, मी त्याच्या मागे लागलाय की मला तिच्या गावाला यायचंय होळीमध्ये. तर यावेळेस मी जायचा प्लॅन करतोय. माहिती नाही, डेट अजून फिक्स झाली आहे. डिस्कस करू आम्ही डेट, आणि मग ठरवून जावं कोणत्या डेटला जायचं ते बघूयात आपल्याला. आणि यावेळेस तुम्हाला होळी मी कोकणातली दाखवणार आहे, कोकणातली होळी कशी असते ती. आणि हे बघा रस्त्याला टेम्परेचर पालघरचा आता 1 मिनिट चेक करतो. खूप थंड आहे, गारवा आहे, मस्त एकदम मजा आला रस्ता चालवर. अरे 22 कुठे, कसं चुकीचं आहे का? चुकीचं आहे. किती आहे रे? 19 डिग्री आहे पालघरचा टेम्परेचर. मस्त चालू आहे रस्त्याला, थंडावा वाटतोय. रस्त्याला कोणीच नाही आहे. हे बघा 1-2 गाड्या चालतात फक्त, आणि हे रस्त्याला लाईट लावलंय म्हणून खूप फायदा आहे. पहिला तर खूप, म्हणजे हल्ली 5-6 महिने आधी 5-6 महिना आधी लाईट लावले ते. त्याच्या आधी तर खूप दार असायची इकडे चालताना. आता बिनधास्त चालता येतं, लाईट लावलंच म्हणजे फुल ऑन सेफ आहे. पालघरमध्ये असंही तुम्ही कधी पण या, सेफच सेफ आहे, काही टेन्शन नाही, मस्त चालतोय. 2:20 वाजले.
घरी आलोय, फक्त शर्ट चेंज केलाय, टी शर्ट घातलाय, अजून तर फ्रेश पण नाही झालोय. आणि आत्ता घरी आलोय, जेवून तर आलो होतो ऑफिसमध्ये, तुम्ही तर पाहिलं होतंच. तर आता मी फ्रेश होतो आणि आजचा ब्लॉग मी तेच संपवतोय. उद्या उठून पुन्हा फ्लाईंग राणी पकडायच्या 8ची ट्रेन. म्हणजे उद्या पुन्हा 7 वाजता उठावं लागणार, 7 साडेसहाला उठावं लागणार आहे. जास्त काय झोप मला आज भेटणार नाही. उद्या ऑफिसला भरपूर काम आहेत म्हणून मला उद्या ऑफिसला जावं लागणार आहे. नाहीतर जर वाटलं असतं तर लेट पण गेलो असतो मी. पण रिस्पॉन्सिबिलिटी माणूस आहे आपण, आपल्या अंगावर ते कामं दिलेली आहेत ते संपवायची असतात. म्हणून जातोय उद्या पुन्हा ऑन टाईम ऑफिसमध्ये. चला, आजचा ब्लॉग मी तेच संपवतोय. जर हा ब्लॉग तुम्हाला आवडला असेल तर नक्कीच लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा विसरू नका. हां, आणि आजचा ब्लॉग मी पूर्ण गोप्रोमध्ये शूट केलाय. तर नक्कीच मला कळवा आवाज कसा आलाय आणि व्हिडिओ क्वालिटी कशी आली ती. तर भेटूयात उद्याच्या ब्लॉगमध्ये. बाय, गुड नाईट.